बाबा बाबा ना याला मध्यरात्री उठवतात सारखं आपलं उठ लवकर पण म्हणतो जा लवकर तू मला पोचवायला अरे पण मी असा तसा जाणार नाही हा वाजत गाजत जाणार अभद्र बोलू नकोस अजा अरे ये विजा संजा बाबा अरे उठ लवकर अशी काय करते पाहिजे ना पप्पी पाहिजे काय तुला पप्पी पाहिजे काय तुला पप्पीच पाहिजे काय ही जादूची छप्पी घे आई बाबा तुम्ही होय तुम्ही जाली की शेट लागले हे ना मला करतो सू असे उठणार नाही आता की नाही रामबाण उपायच करूया ये पडले असं असतं नाक दाबलं की तोंड उघडत शहाण्यांना शब्दाचा मार आणि यांना याला पायाचा मार तोंड दाबलं की नाक कसं उघडत म्हणजे ना अरे बाबा नाक दाबलं की तोंड उघडत अच्छा हा. कशाचे तू माझ्यावर प्रेम करतोस होय? तुम्ही तर म्हणाला तुम्हाला वाशित होय दादा प्रथम तोंड धुजा जातो आणि पहिला चहा पितो मस्त पंचवीशी नंतर तोंड धुतून जातो तुझ्याशी बोलून ना काही फायदा नाही अरे बाबा घाण घाण पोटात जाईल घाण अहो आजोबा कसली घाण घाण आजोबा हे झालं तुम्ही वाचा याच हे रोजच ठरलेलं सुनबाई अगं ए सुनबाई अगं झाली का तुझी महत्वाची कामं आता एक कप मस्तपैकी चहा आणलास ना तर फार बरं होईल सावकाश आण तोपर्यंत मी की नाही पेपर वाचतो हा काय आला याच्या पेपरात पाहूया तरी काय म्हणतोय पेपर अरे क्या काय आजच्या पेपराला भोग पेपर टाकतात की मस्करी करतात बघ ना
पेपरला भोग. पोटात जाईल घाण. अहो आजोबा कसली घाण हा. घाण घाण आजोबा हे खाल्लं निवाच्या बोलणं याचं हे रोजचं ठरलेलं. सुनबाई, अगं ए सुनबाई, आता झाली का तुझी महत्वाची कामं? आता एक कप मस्तपैकी चहा आणलास ना तर फार बरं होईल. अरे सावकाश आण. तोपर्यंत मी की नाही पेपर वाचतो. हा, काय आला याच्या पेपरात पाहूया तरी. काय म्हणतोय पेपर? अरे च्या! काय आजच्या पेपराला भोग. काय पेपर टाकतात की मस्करी करतात. बघ ना आजच्या पेपरला भोग. दे बाई दे. एकदाचा मटा गिळून घेतो. आपली मस्करी केली आणि तू सकाळी सकाळी अशी हसलीस ना, दिवस कसा छान जातो बघ. अगं मनापासून सांगतो सुनबाई, आजपर्यंतचा अनुभव आहे माझा. ला ला ला. रोज आपलं सकाळ नाही झाले की आपले उठवत बसतात. कुठे म्हणजे काय? ऑफिसला. असे म्हणजे बरोबर तर सगळं. टवळा नवरा, कमरेला टॉवेल. काय रे? कसल्या विचारात मग्न असतोस? काय भाऊजी, काही गडबड तर नाही ना? कसली गडबड? माझा हा लाडका दी कोणाच्या जाळ्यात तर नाही ना अडकला? नाही ना, मासुरी चाहतच आहे ना. काय म्हणाला? जा आता. कुठे? अरे आत पॅन्ट घालून ये जा. नाहीतर असा तशी टॉवेल बांधून ऑफिसला. पण काय बाबा, अरे सापडते की नाही पॅन्ट तुला? अरे सापडते ना? आलो बाबा. हा, पॅन्ट घालून ये. वहिनी, माझा मोबाईल कुठे आहे का? आले या. भाऊजी. अरे मला पण कुठं सापडत नाही. हा घ्या तुमचा डबा. हा थँक्यू. हा मोबाईल, हा रुमाल. धन्यवाद वहिनी साहेब. मंडळ आपलं आभारी आहे. आता हे तूप, लोणी, मुसका लावायची नाटकं बंद करा आणि तुमची उठता बसता सोय करणारी मला शोभेल अशी जाऊबाई आणा, म्हणजे लग्न करा. वहिनी माझी एवढी गुणाची असताना कशाला कशाला हवे लगीन बाई? मग
असा ब्रह्मचारीच राहणार आहेस? वहिनीला आपल्या थापा मारत? हो बाबा, असं काही नाही. महाशय मी आता काय बघत असेल? अहो साहेब काय वहिनी तू पण घाबरलो ना मी. चल 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 निघतो. चला बाबा, आशीर्वाद द्या. सांभाळून जा. टोपी सुनबाई, अगं रोजचं सर्वांचं करून कंटाळत असशील नाही तू? कंटाळ कसला? सेवाच नाही का झाली आणि माझा वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. अरे हो, अजून मेन घर जायचं आहे. आहेत ते अजून. निर्मला, ए निर्मला. हो सावधान! हिटलर येत आहे हो. निघाला तुम्ही? हो. काय पांडुरंग आली? काय हिटलर? काय पांडुरंग बोलला की नाही तुझ्यासोबत? अरे तो तर माझ्याशी रोजच बोलतो. मग आम्हाला कधी ऐकायला आलं नाही बुवा. अरे त्यासाठी की नाही सूक्ष्म करणं असावे लागतात. हो का? काय चाललंय तुम्हा बापलेकांचं? अगं रोजच आहे ते. माझी कळ कळल्याशिवाय बळ कुठे येते त्याला? मग तब्येत काय म्हणते तुमची? आज थोडा बदल दिसतोय. अरे थोडा थोडा खोकला येतो. सांगा ना, सांगा या तुमच्या पांडुरंगाला ठीक करायला. गणपता, तुला सांगून ठेवतो, माझ्या पांडुरंगाची चेष्टा करू नकोस. अरे करेल माझा पांडुरंग. पांडुरंगा, हरी विठ्ठला, अरे याला माफ कर. याला काही कळत नाही. मला काही कळत नाही आणि तुम्ही काही वळत नाही. बघितलंस बघितलंस सुनबाई? अगं अगं माझ्या राशीतला वक्र राहू आहे ना. निघतो का पांडुरंगा रे? आशीर्वाद द्या. सांभाळून जा. हो येतो का? बर आणि हो, यांना डॉक्टर कडे घेऊन जा. तब्येत पण किती खालावली ती. तुम्हाला दोघांचं काय चालतं मला काही कळतच नाही. येतो मी. बाबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अगं त्यात कसलं वाईट वाटून घ्यायचं सुनबाई? अगं माझी कळ कळल्याशिवाय मला चेन पडते. बर तू काय त्यात वाईट वाटून घेऊ नको. मी जरा नित्य नियमाप्रमाणे देवळात जाऊन येतो. आणि हो, सोबत या हातापायाला फिरवून सुद्धा आणतो. नीट फिरून आला हातापायाला. येतो. सांभाळून जा. हो सांभाळून. लवकर या मग. त्यांची तयारी झाली की नाही? अजा विजा अरे आटपा लवकर. बाकीची कामं आटपायचे. जाम भूक लागली आणि कॉलेजला पण जायला उशीर होतोय. अजा ऋतू तू रोजचं झाल्या. लवकर उठा रे इथे सुद्धा. घरी लेक्चर, कॉलेजात लेक्चर. अरे हे लेक्चर तुमच्या भल्यासाठीच असतात ना. तुझं लेक्चर ऐकण्यापेक्षा ना मी चाललोय तू. अरे तू खाऊन जा ना. आता नकोय मला. अरे असं काय बोलतो? तुझं लेक्चर ऐकून भूक मेली माझी. थोडंसं खा ना. अजा अरे ऐक ना. आई टाकायला नाकायला तुझं बघ शाळेचं. त्याच्या नाकावर राग आहे. हो रे. मागच्या कुठे आहे? अरे तू दिसत नसतो. तुझं बघून उशीर होईल. पण डब्याला काय दिलं ते सांग. तुझ्या आवडीचे कांदे पोहे दिले. कांदा
मी शाळेत जा कोणाची कळ काढू नको जातो आणि सांभाळून येतो पण पक्याला दूध रपाटे लावून देतो रोज मारतो त्याच्याकडे लक्ष देऊ नको ती अभ्यास कर आई चल प्यायला टीप मारूया हा? मध्ये काही पिचकाय मग मच्छर पण झालं तो पण बाळा अरे कधी सुधारणा असे काय तू बोलतो शाळेत उशीर होतोय ना काय सापडले तुम्ही सापडले बच्चा पण मी तुम्हाला कशाला पकडलं ते तर मी करतोय अच्छा या बशा बोला काय
बॅटांचा बॅट. मी प्रथम खेळणार. तू कशाला? मी खेळणार. मी खेळणार. तू कशाला? मी कशाला? बॅट कुणाची आहे? बॅट कुणाची आहे? घरातलं मैदान. तुझंच मग मीच खेळणार. पण बॉल माझा आहे. हो मग बॉलिंग टाकली. सांगतोय
अरे तुम्हाला पण काही कळत नाही घरामध्ये कबड्डी खेळायची असते दादा आम्ही क्रिकेट पण खेळलो. हॅलो हॅलो हा बोल ना कशी आहेस? हो चांगलं आहे. हो ना आधी मजा आहे ना. उद्या कुठे जाऊया डोंगरावर. बीचवर कशाला लय भारी. काय झालंय? तुझ्या मगाशी फोनवर ते देणार काय बोलत होता? तुला नाही कळणार नाही. तुझं काम कर. अरे मी काय म्हणतो तुम्ही लोक गप्पा मारत होता माझं एक जरा अर्जंट काम आहे जर जाऊन तो आहे काका ते कामाला बघता हे बनवून टाकतोय कोणाचे लग्न आहे ते विपणलं कशाला हा सांगता गेला काय बाबा कुछ तो गड़बड़ है काका. अरे बाबा कुछ नहीं यार अली बिली बोंबा बोंब मत कर. काका तू लग्न कधी करणार? काकूने सांगू का? काय ते आमच्या काकांसाठी एक काकी बघा म्हणून. तू माझ्यासाठी एवढं सगळं करणार त्या काकासाठी एवढं सगळं करणार. बस रे रात मध्ये मध्ये लोड करू नकोस. याच्या बघा जरा चल मी जातो. काय झालं त्यांचे काय सांगू? सांग ना काय लागलं गेला म्हणून. या आधी काका काकीला काय बोलतोस तू? किती गिरी घेतो हा? तू काही बोलू नकोस. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे? या बघ इकडे. काय रे? हा? ए, इकडे. समोरच्या मागे हात देऊन लागलास का? हा? मी हात धुवतच नाही. ए, त्याची माहिती त्याला करू नकोस, हा? पण दादा ती मगाशी फोनवर काय बोलतो का? जा, तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. दादा
कशाला दोघे भांडताय? कशाला दोघे भांडताय? आजोबा त्याला सांगा ना समजून जरा. आजोबा मीने काय केलं हा तुझ्याच भारत असतो. काय रे? चला चला दोघेही एक कोपरा धरून बसा. चुप्पा कोपरा कोपरा धरून कसा चला चला दोघेही अभ्यासाला बसा. काय म्हणतो अप्पा कन्नडीच्या तू माझं नाव घेतो. मी गेम खेळू गेम ए मध्ये अभ्यास कर. तुझ्या अरे मध्ये मध्ये लुडबुड कळू नकोस रे. नुसतं टोचत असतो. पांडुरंगा हरी विठ्ठला तू माझी मस्करी करतो. तुझ्या तोंडातून एक शब्द काढू नकोस. दोन काढू काय पांडुरंगा रे काय चाललंय? अरे काय चालणार या तुझ्या दोन लेकरांना समजावतोय. अच्छा अच्छा द्या त्याला खाऊ द्या. अरे दोघांचं अजिबात पटत नाही. नुसते एकमेकाच्या अंगावर धावत असतात. काय रे काय चाललंय? काय नाही आम्ही दोघे खाऊ खाऊ. एक खाऊ मिळून खाऊ बापाच्या पुढ्यात मला खोटं ठरवत. तुमच्यात लाड आहे ते. अरे काय करणार शेवटी नातू आहेत. अरे नातवांसोबत मस्ती केल्याचं समाधान. बाबा तरी काय काय आणलं असेल सांग बघू. कुरकुरे वडापाव चकना आणि चायनीज भजी. बाबा मी की नाही आज जाम खुश आहे. ते टाळ्या खुश आहे. पांडुरंगा माझ्या गणपतीला असाच नेहमी खुशीत ठेव रे बाबा. झालं आजोबांचं सुरू झालं. बाबा बऱ्याच वर्षांनी आमचा बोनस झालाय. वा 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 अगदी पांडुरंगच पावला. हो आजोबा अहो त्याचा मालच पावला. अरे त्याला सुद्धा बुद्धी त्यानेच दिली. पण आजोबा त्याला कुठे तो कसं काय द्यायचं? ते तुला नाही कळणार. तू अजून लहान आहेस. कोण म्हणतो कोण म्हणतो मी लहान आहे? किती मोठा झालो. बस आता बसा पण द्या. बाबा आमच्यासाठी काय आणलंय? अरे तुमच्यासाठी की नाही छान पैकी कपडे आणले. आणि माझ्यासाठी तुझ्यासाठी पण आजा तुझ्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट आणलंय. माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा तुझ्यासाठी शर्ट आणि जीन्स आणले. आणि बाबांसाठी धोतर. अरे कशाला मला कशाला आणलंस? वडिलात माझे आणायला नको. तू अगदी फणसासारखा आहेस रे. वरून काटेरी आतून गोड. रोज भांडतोस माझ्याशी पण मनात काही ठेवत नाही. माझ्या हातून तुला काही मदत होत नाही. तरी तू बस बस बाबा बस. आजा विजा आता आपले कपडे घ्या बघू. बाबा मी देतो शर्मा. अरे अरे आजोबा दादा
बाबा साडी माझे बघू अरे पण तुमची आई कुठे आहे? टाकून कुठे गेली असणार मी तिला बोलवते हा आई आई ही बघ निर्मला काय चाललंय तुला? झालं काय रागवतं कशाला? रागवता कशाला म्हणजे? अगं, आज माझा बोनस झालाय अरे, किती घाबरले मी. आणि तुझ्यासाठी काय आणलंय माहितीये? काय हे दादा आणि तुझ्यासाठी की नाही छानपैकी साडी आणले बघ. बाबा, हा? तुमच्या हस्ते द्या तिला. बाई आजचा दिवस भाग्याचा ग. भाग्यवती भव. बाबा, हा? बोनसा सोबत आमचा पगार सुद्धा वाढलाय. वा 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 वा. कंपनीमध्ये आम्ही एक युनियन केली. साऱ्या कामगारांनी मला नेता बनवलं. मालक आमच्या पुढे नरमला. अहो किती वर्ष लागली कोणीही एकजूट होत नव्हतं. पण मी पुढाकार घेऊन सर्वांना एकत्रित आणलं. पण तुम्ही कशाला पुढे सरला? आता मालक तुमच्या डोळ्यात येईल ना. गणपतराम, अरे हे युनियन म्हणजे मोठी भयंकर बाब आहे रे बाबा. अरे बऱ्या बऱ्या कंपन्या बंद पडल्या. मालक लोक युनियन बंद करण्यासाठी कुठल्याही थराला जातात रे, कुठल्याही थराला जातात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. झालं सुने सासऱ्याचं लेक्चर सुरू झालं. हो आता कुठे सुरुवात झाली. आणि मला की नाही माझ्यावर आणि माझ्या कामगारांवरती पूर्ण विश्वास आहे. हे जाऊ दे. आजच्या या आनंदीमय क्षणाला गालबोट लागायला नको. कसं निर्मला आज की नाही छानपैकी जेवण बनव बघू. मग काय रोट्या खराब जेवण बनवते आपण बाहेर जेवायला पार्टी पार्टी काही लोक तुम्ही घरी छान जेवण बनवतात. अरे पण संजय कुठे आहे? तो पलट पलट बाहेर गेला आणि पलट पलट सांगितलं लवकर ये तू म्हणून. त्याच्यासाठी सुद्धा कपडे आणले का दे त्याला. किती बरं वाटतं. तुम्ही नेहमी असेच आनंदी राहा. निर्मला हे सारं तुमच्यासाठीच करतो आहे ना. तुम्ही सर्व आनंदी तर मी आनंदी. आजोबा बाबा काका काकीला घेऊन गेला. काकांनी लग्न केलं आणि स्वतःची 4 हात झाले. या संजय, काय हे? दादा मी लग्न केलं. अरे लाज वाटत नाही सांगायला? पांडुरंगा, अरे काय झालं रे? आम्हाला न विचारता स्वतः लग्न करून मोकळा. आमचे संस्कार कमी पडलेत का? निदान आपल्या घराण्याचा तरी विचार करायला हवा. इथं हलवली सर्व. शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार. आम्ही कुणीच वाटतो नाही तुला. बाबा तसं नाहीये. अरे तुझी आई गेल्यापासून तुला हिने सांभाळलं. तिला सुद्धा तू विचारलं नाहीस. बाबा त्याला सांगा आज स्वतः निर्णय घेतलायस आणि यापुढे स्वतःचे निर्णय स्वतः घे. दादा वहिनी
बाबा बाबा मला माफ करा. खरं तर तुम्हाला सांगण्याची माझ्याकडे वेळच नव्हती आणि मलाही खूप भीती वाटत होती. त्यामुळे नाईलाजाने हा मला निर्णय घ्यावा लागला. एक शब्द बोलू नकोस. एका क्षणात आता तोडलास तू आमचा. दादा अरे असं नको बोलूस रे. अरे जखमावतात काळ झाला. आणि आमच्या काळजाला बलवी घाव घातले ते आम्हाला नाही लागले. आमची हृदय त्या पाषाण काळजाची आहेत ती. बहिणी असं नको बोलूस ग. तुमच्या हृदयात जर माझ्यासाठी जागा नसेल तर मी जाईन इथून निघून अगदी कायमचा. पण माझं त्या पुढे ऐकून तरी घ्या. अरे अरे आता आणखी काय ऐकवणार आहेस बाबा? बस आता झाला तेवढा तमाशा. बस झाला आता. ती कृपा करून माझं थोडं ऐकून तरी घ्या. मग मी जाईन इथून अगदी कायमचा. माझं आणि आम्ही त्याचं बरेच दिवस प्रेम प्रकरण चालू होतं. मी ठरवलं होतं की हिला इथे आणून हिच्याबद्दल सगळं काही सांगायचं. पण अचानक हिच्या घरी कळलं आणि हिच्या बाबांनीचं लग्न ठरवलं. हे सगळं काही कळायच्या आत त्यामुळे माझ्याकडे आणखी काही पर्याय नव्हता. मला मान्य आहे की माझ्याकडे खूप मोठी चूक झाली आहे. तुमच्या भावनांशी खेळणं घे तुम्हाला कंटाळा आलाय मला कंटाळा आलाय. माफ करा. माझा नाही आहे मग पण मी तुम्हाला वहिनी नसता माझी माय मावली आहे. नाही नाही. एकदा तुमच्या लेकराला माफ कर गं. मला तुझ्या एकदा चरण स्पर्श करू दे. वहिनी भाऊजी बाबा 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 मला माफ करा. चुकलो मी. दादा दादा आणि मला माफ कर असं सांगण्याचा अधिकार सुद्धा राहिला नाही माझ्याकडे. मला माफ कर दादा. माफ कर दादा. भाऊजी थांबा. निर्मला अहो असं काय करता? तुमचं पाय पण येते. त्यांना थांबवा. अहो एकदाच माफ करा त्यांना. गणपता अरे कर त्याला माफ. लक्ष्मी नारायणसारखा थोडा तुमच्या पुढे उभे. त्यांना शुभ आशीर्वाद द्या. तुमच्या मायेच्या सावलीत सामावून घ्या. चूक झाली आहे. पण पश्चाताप झालाय त्याला. माफ करा मुलांना. या हो अगं झालं की नाही. हे बघ. हो ग किती वेळ. छान दिसतेस तू, हा? नवरे बुवा. नाही ना. बाहेर समोर असं वातावरण आहे. लक्ष ठेवतो मी सगळे. आवश्यकता नाही.
या हो. आता किती मस्त होते ना म्हणजे बघ आता आपलं लग्न झालंय सगळं काही व्यवस्थित झालं राहिलंय ते फक्त हा बरोबर मला माहितीये तुम्ही सगळेजण मधुचंद्राच्या वलयातच अडकलेले असता कधी एकदा लग्न करतो आणि हनीमूनला कळतो असं झालेलं असतं घरी असंच असतं. कशाला वाजवते त्यामुळे ना मला सांग आपण हनीमून सरला पुढे जाऊया अगं सांग ना लोणावळा खंडाळा कोल्हापूरच्या घाटाला सांगली मिरची कोकणाला लोणावळा खंडाळा कोल्हापूरच्या घाटाला सांगली मिरची कोकणाला ए कुठं कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला सांग कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला सांग कुठं जायचं हनीमूनला नाही तर सरळ आपण गोव्याला जाऊया ट्रेन सांग लवकर कुठं जायचं स्वर्गात बाई विचार काय तुझा हो कारण तिथे हनी आणि मूल दोन्ही मिळतात दोन्ही मिळतात या मग आता पुढे झाली नाही मला ना आता कसरत व्हायला लागले म्हणजे शिवाजी कसरत ना आता वीज कडकडे लागले करूया जरा निकरू जरा निकरू जरा मी ना हवा बघून आले त्यांच्या मागे कशाला आता त्यांचं लग्न झालंय आम्ही अडवले बरं झालं हे आले ते नाहीतर हे आले की नाही माझं डोकं खाल्लं असतं आपण की नाही गोट्या खेळूया किती आहे गोट्या तुझ्याकडे किती आहे गोट्या तुला गोट्याच आहे
आपण कुठे कुठे खेळू? माझे विचार कुठे आहे? सर्वांनी जर असं म्हटलं तर हे जग सुधारणार आहे का? क्रांतिकारकांनी बलिदानच दिले नसते तर देश स्वतंत्र झाला असता का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले नसते तर आपण दिसलो असतो का? प्रत्येकानं अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे. मग तो तीव्र असो नाहीतर सौम्य असो, आवाज हा उठवलाच पाहिजे. बरं बाबा, तुला योग्य वाटेल ते कर. अरे आम्ही काय
देऊन देऊन फक्त तुला आशीर्वाद देणार, आणखी काय? काय बोल ना काय ते काय झालं काय ते सांग एकदा काय म्हणते तुमची जावई? आई ए आई आई अरे इतका काय कामावून झाला? आई मला पैसे पाहिजे होते. कशाला? गणपता, अरे अरे आजकाल आजाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. बघ जरा त्याच्यावर बघ. वाजोबा काहीतरी बडबड नका, समजलं? अजा आवाज खाली. अरे कुणाशी बोलतोय याचं भान ठेव. कॉलेजची फी भरायची होती. अरे पण परवाच तर बोललीस ना? नाही काय बघे ते माझ्यासाठी खर्च केले. तुझ्यासाठी? अरे पण मी दिलंच नाही तुला. किती देतेस? अरे किती का होईना पण देते ना. घरच्या परिस्थितीत तुटतात का ते? प्रत्येक वेळी कमीपणा घेऊन दिवस काढावा लागतो. तू देतेस ना, ते पैसे माझ्या नाश्त्याला सुद्धा पुरत नाहीये. वीट आले मला वीट आले. आता माझे मित्र रोज जिमला जातात, पिक्चर पाहतात, सायबर मध्ये तासन तास बसतात. मोबाईल सुद्धा त्यांचे हायफाय, कपडे सुद्धा भारी भारी. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून घेणं बरं वाटत नाही. आता लाज वाटते, मला लाज वाटते. अरे वा तुझ्या एवढा बदल झाला, समाजाप्रमाणे बदलायला लागलास. शाबास. अरे लोक काय करतात त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपल्याला पुढे काय करायचं ना ते आपण बघायचं. समजव बाबा, त्याला समजव. प्रत्येक वेळी तुम्ही मला का बोलताय? सवय पडल्या मध्ये मध्ये बोलायची. आजा अरे हा पैसा कसा कमवायचा ठाऊक आहे का तुला? लहानाचा मोठा झालास, हा पैसा कुठून येतो याचा विचार केलास कधी? मला कसलाही विचार करायचा नाही, कसली मौज मजा करता येत नाही. साधं साधं पिकनिकला सुद्धा जायला मिळत नाही. कसलंही जीवन, कसलंही जीवन, कसलंही जीवन. मौज मजा? हं? अरे आम्ही करतो आहोत का मौज मजा? लहानपणापासून आजपर्यंत राब राब राबतोय, रक्ताचं पाणी करतोय रे. मला सुद्धा वाटायचं, पण काय करणार, झगडल्या वाचून काही मिळणार नाही. आम्हाला कुठला लय मला सुख. अरे अरे तुझ्या आईला विचार, तिला आजपर्यंत कुठे फिरायला घेऊन गेलोय का? आणि तुमचं नशीब समजा, तुम्हाला एवढं तरी मिळतंय. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? तुम्ही काय बोलताय? गणपता, सुनबाई बरोबर बोलली. बोलू दे मला, समजू दे याला, समजू दे. अरे त्या दिवशी माझा बोनस झाला तेव्हा तुम्हा सर्वांना कपडे आणले ना कपडे. आयफोन आहे ना? पण बाबा तुम्ही तुमच्यासाठी काय आणलं असं एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही रे. एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही, एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही. तुला शिक्षण देतो कशासाठी? अरे सांग ना कशासाठी? आमच्या उतार वयात आम्हाला पोचण्यासाठी? नाही रे नाही. अरे ते तर तुमचं भवितव्य घडवण्यासाठी, आमच्यासाठी काबाड कष्ट करण्याची वेळ येऊ नये ना म्हणून. आणि हे सारं करतोय ना, अरे ते सारं तुमच्यासाठी करतोय, तुमच्यासाठी. आम्हाला मोठं केलं, हे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. नाही जमत होतं तर जन्माला कशाला घातला? अजय ठीक कशी चुकली रे. स्वतःच्या आई वडिलांबद्दल बोलायला धाडस कसं केलं ते? यापुढे बोलला तर या जाग जीभ तोडून हातात देईल. यापुढे तू कमव आणि तू चैन कर. पैसे तुला यापुढे मिळणार नाही. चैनीसाठीच काय? आजपासून मला तुमचं काही नकोय, नकोय तुमची मेहरबानी. आजपर्यंत माझ्या किती खर्च केला ते सांगा, सांगा सांगा. ती व्याजासहित मिळून टाकेल. काट्या! अरे जिभेला आवाज घाल. अरे जा जा, अरे जा. एवढं माझं वाटलं. अरे जा. अरे दुनिया काय ना, ते करे. अरे जा. अरे काय करतोय? जातो जातो. काळजाला हात ठेवून सांगतो, स्वतःच्या पारंपरिकाशिवाय लगेच पाऊल ठेवणार नाही. मला झोपायला काय कुठे गेली तू? कुठे जाणार नाहीये. भूक लागली ना, हे माघारी. पांडुरंगा, हरी विठ्ठला,
याच्यात एवढा अचानक बदल झाला कसा काय? कुणी भडकवलं की काय? नक्कीच कुणीतरी ठिणगी टाकली. सांभाळ रे बाबा, सांभाळ. तूच माझा तारणहार, तूच माझा तारणहार, तूच माझा तारणहार. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं नव्या घरामध्ये काय नवीन घडलं घरकुला संग संग येगळं होईल दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल. हे मला माहिती नव्हतं तू माझ्याशी लग्न करशील ते. मग झालं की नाही तुझं स्वप्न साकार? हो, अगदी पूर्णपणे. म्हणजे स्वप्नातली परी माझ्या आयुष्यात आली आणि आता दिवस कसे एकदम रावण निघून जात आहे. हे केवळ तुझ्या सहवासामुळे. सहवास? अरे पण एवढी वर्ष तू ज्यांच्या सहवासात राहिलास, त्यांना तू चक्क फसवलास. हळू बोल ना, ऐकेल कोणीतरी. का? घाबरतोस तुझं पित्त उघडं पडेल म्हणून? तसं नाही ग, पण त्यांना काय वाटेल? मग केलंस ना लग्न माझ्याशी? हो, मग काय. आपल्याबद्दल माझ्या आई वडिलांना काहीही माहित नसताना, माझं लग्न ठरलेलं नसताना तू चक्क थाप मारून मोकळा झालास. मला नाईलाज झाला. हे बाई, जरा हळू बोल. म्हणजे राणी, आता गप्प बसशील. गप्पा बसू? बसे, पण एका अटीवर. सगळ्या अटी मला मान्य आहेत. बोल. नक्की? अरे 100%. मग आपण आमच्या घरी राहायला जाऊ. अमो, काय बोलतोस तू? योग्य तेच बोलते. नाही, ते शक्य नाही. अगं, तुझ्या माणसावरती आला तरी कसं? विचार करावा लागतो नव्हे तुला. मला माझं फ्युचर ठरवायचंय. अगं मग मी आहे ना. आणि तुला काय असं वेगळं करायचंय? हे तू इतर सुद्धा बोलू शकतेस. कसं बनवणार? कसं बनवणार? तू आहेस नंदी बैल. घंटा वाजली की दादा बहिणीच्या इशाऱ्यावर नाचणार. अमोस एकदम टोकाचा निर्णय नको घेऊस. पण डोकं शांत ठेवून काहीतरी मार्ग निघेल. उगाच असा निर्णय नको घेऊस तू. मग काय करू? मोलतारी बनून हो. वहिनी सांगेल हे कर ते करत बसू. मी शिकली सवरलेली आहे. आणि बाईच्या हाताखाली काम करू? शी. अमो, माइंड युअर लँग्वेज. आणि उगाच तिला काही बोलू नकोस हा. तुला जे काही बोलायचंय ना ते मला बोल माझ्या समोर. तिला काही बोलू नकोस. वा, मग तर बोलूनच का. मला इथं राहायचं नाही. माझा श्वास घुटमारतो इथे. हे असले दिवस मी कधीही पाहिलेले नाहीत. माझ्या बाबांनी माझ्या सेवेसाठी माणसं ठेवली होती. मला जरा जरी काही झालं ना तर ते त्यांच्यावर ओरडायचे. आणि इतकं सगळं असूनही मी तुझ्याशी लग्न केलं. तुझ्या प्रेमात पडले. कारण मला फक्त तू आवडतोस. तू
तुझ्याशी मला इथे मनमोकळेपणाने बोलताही येत नाही. सतत सतत कुणी ना कुणीतरी टपकातच असतो. आणि एवढा असूनही मी अजूनही इथे आहे ती फक्त तुझ्यामुळे. नाहीतर या कारावासातून कधीच निघून गेले असते. अमोग तुला मी आता कसं समजावून सांगू. अगं हे घर म्हणजे माझ्यासाठी श्वास आहे, श्वास. अगं या घराने मला खूप काही दिलंय. उदार मनाचा दादा दिला, सतत माझ्यासाठी तेवत राहणारी, मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी माऊलीसारखी सेवा करणारी माझी वहिनी दिली. आणि या घरात तू कारावास म्हणतेस. अगं आज मी तुझ्या पुढे तू उभा आहे ना, तो देखील त्या दोघांमुळे. आणि हे कायम लक्षात असू दे तुझ्या. मला तुझं रामायण महाभारत ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तू जरी आला नाहीस तर मी इथून निघून जाईल. मग बस आयुष्यभर दादा वहिनी करत. तुम्ही कधी आलात? उशीर आहे ना होतात ना? हो, पण मांजर अडवा आलं. ते वहिनी आम्ही दर्शन घेतलं आणि आलो पाहिजे. तिला जरा मोकळ्या वातावरणात फिरायला न्यायचं नाही का? संजय ते जरा लाईट बिल भरून टाक रे. हो दादा. टाका, लाईट बिल भरून टाका. काय झालं का अमिता, तू अशी काय बोलते? कुठं काय? काही झालंय का तुम्हा दोघांचं? काय नाही वहिनी. संजय आता जा. आज कुठे दिसला का रे? नाही रे, पण गेलाय तरी कुठे? एवढा काय राग डोक्यात घालून घ्यायचा? आम्ही तसं काही बोललोच नाही ना त्याला. हो, संस्कारित मुलगा. कसा काय बिघडला कुणास ठाऊक. दादा त्याच्या मित्राचे काही कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे, मी करतो संपर्क. करा, त्याच्या मित्रांना संपर्क करा. अमिता, आता झालंय तरी काय? अशी वाकड्यात तर बोलतेस. संजय तिला दुखू नकोस हा. संस्कारीच म्हणतात, कळलं का? आणि आम्ही पुराव्याशिवाय काही बोलत नसतो. पुरावा आहे तसा आमच्याकडे. कुठेही त्याला आराम करतो नालायक. जय काकी बाबा